त्यामुळे आज तुमच्याशी मी कार्यकर्ता म्हणून बोलणार. आई जयंती महोत्सव उभा करणं म्हणजे काय साधन आहे? मीटिंग नसते अशी मीटिंग एप्रिल आला कशी हे 20-25 जण कडक इस्त्रीत असते. आणि मग ती अध्यक्ष उपाध्यक्ष ठरला म्हणजे मग विषय पहिला विषय असतो डीजे. अकलूजचा, इंदापूरचा, नाही पुण्याचा, मुंबईचा. ते शिवजयंतीला कितीचा होता? 24चा, 28चा पाहिजे. त्यांच्या घरातली भांडी पडली पाहिजे. तुम्ही का समाजाची दहशत पाहिजे. भांडी पडल्यावर कसली दहशत? मग सगळ्यांचं डीजे चालले का नाही? त्यात 2 जण असते ती बसलेली असते. सगळ्यांचं झालं, सगळी दमली की मग ती 2 जण पुढे येते आणि ते तुमचं चालू दे डीजे विजेच. एक दिवस व्याख्यान ठेवे की ह्यांना कोणी बोलवलं? यांचं काय काम आहे? ह्यांना घालव. त्यांना हकल देत पण ती जात नाही. ती तिथंच दारात लपते. परत त्यांचं डीजे वांग 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 चालू. पण ती 2 गेलेली नसते. ती परत हळूच येते दमल्या. ते असं दिख तुमचं बी नाचा घ्या, आम्ही कुठं नाही म्हणते. पण एक दिवस ठेवे घे. त्यांची तोंड बी अशी होती ती. त्यांच्या तोंडाकडे बघून ह्यांना पाजळ फुटच. अरे ह्यांना वय म्हण नाही ते मरते. जेवढं तळमळीन बोलते. हा ठीक आहे, ती तू ठेव व्याख्यान. ती वक्ता बिकता तुझं तू बघतेस तू बघ. आम्ही काय तिकडे येणार. मग त्याच लगेच चेहरा खुलते दोघांचा. त्यांच्याकडे असते माझा नंबर. शेवटी जेव्हा बाबाचा कोण मीच. मग मला फोन येतोय. मग त्याचा चेहरा फुलतो, आवाज फुटतो असा. पलीकडचा जय भीम सुद्धा असा कडक निघतो. जय भीम दादा. त्याचा जय भीम ऐकल्यावरच मला कळते तारीख मागायलाच फोन आला. दादा मीटिंग बसल्याने आपल्याला व्याख्यान ठेवायचं. बाकी सगळी शांत असते. बोलणं बिल नव्हते. मग ते मानधनाचं दादा कसं मी काय बोलायच्या आतच ते पलीकडनं म्हणते समाज गरीब आहे. माझं बी आता पिळवटून निघते. मग मी पण म्हणतोय हा गरीबच आहे. येतो तारीख ठरत्या, कार्यक्रम होते. मी गेल्यावर मग 4 दिवसांनी मला कळते 8 लाखाचा डीजे होता. मला 12,000च गुंडा. मग आता कळले मला समाज गरीब नाही, समाज माजला आहे. असं बोलल्यावर मला मारते. अहो डेंजर आहे सगळीच. ते जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष होणं बी साधी गोष्ट आहे. अध्यक्ष कुठं आहे? आणि उपाध्यक्ष जवळ जवळ बसा, एकमेकाला आधार देत राहा. कारण आपलं कोणच नसत. मी झालो होतो अध्यक्ष एकदा. मी त्यातनं गेलोय गावात आमच्या. आणि मी ज्या वेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेला माझ्या नशिबाने एक गोष्ट चांगली अशी झाली की आमच्या गावात एक प्राचार्य, मुंबईला प्राचार्य होते. आणि ते रिटायर होऊन त्यांनी गावाला येऊन बंगला बांधला होता आणि ते गावाला राहिले होते. कोरोनात तिकडे त्यांची जिरली होती म्हणून ते गावाला आले. आणि म्हटलं आपण अध्यक्ष सर म्हटलं याच वर्षी आल्यात. पेन्शन म्हटलं किमान 2 लाख आहे. सहज म्हटलं हसत 25,000 देते म्हटलं. लाइटिंगचा खर्च निघेल म्हटलं अख्ख्या गल्लीत लाइटिंग कर. फक्त सरांकडे मूड बघून जाय. तर आता योगा योगा असा आमचा बी बाजार मंगळवारीच असतो. मग आपला मूड गावा असतो जातीचा बाजार दिशीच. आणि मी सरांकडे सारखं गॅलरीत लक्ष ठेवून होतो. सर दिसलं दाट टोकरताना म्हटलं आला मोड आला. मी लगेच खजिनदाराला फोन केला. म्हटली या. ती जेवत्याला उठून आलो 25,000 आकडा ऐकून. सचिव बोलवला, 4 कार्यकर्ते गेलो आम्ही 7-8 जण सरांच्या दारात. बेल वाजवली, दार उघड. सरांनी आम्हाला बघितलं. सर म्हणले
कमरत वाकलं ते असं, नमो बुद्धाय जय भीम. आया कधी भेटायच म्हटले. आणि ते खाली पायात पांढरं कुत्र एक फिरत होत. मी त्या कुत्र्याकडे बघितलं, त्यांनी ते कुत्र दाखवलं, म्हटले हा आमचा टॉमी. मग आम्ही सोफ्यावर बसलो. सोफ्यावर बसताना मी टॉमीला मांडीव घेतला. 25,000ची पावती आहे म्हटलं, टॉमीला कशाला सोडा. दुपारी 1 वाजता आम्ही गेलोय. सर समोर बसले, आम्ही 7-8 जण इकडे. आणि सरांनी मला विचारलं, तुला माहित आहे का? आता कशाबद्दल माहित आहे काय काय मलाच माहित नव्हतं. कसला प्रश्न आहे? तुला माहित आहे का? ह्याच्यावर मी नाही म्हटलं, आणि नाही म्हटलं तिथंच फसलो. तुला माहित आहे का? म्हटलं नाही. आणि ती सरांनी लेक्चर चालू केले दुपारी 1 वाजता. सर आश्मयुगीन कालापासून सुरू झाली, मानवाच्या जन्मापासून. सम्राट अशोक, बळीराजा, गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब, गाडगे बाबापर्यंत आलं. संध्याकाळचं 5 वाजलं. 1ला बसले, ते मांडीवर झोपला टॉमी. मी हळूच वाकून किचन मध्ये बघितलं तर त्यांच्या मॅडम माझ्याकडे बघून हसत होत्या. मग मला कळलं या का हसत्यात. म्हणले याच्या अंगातलं पाणी त्यालाच व्हायला, तिलाच माहिती. मी असा हात जोडून म्हटलं सोडवा. ती लिंबू सरबत घेऊन आली आणि तिने तोंडालाच लावला असं. आणि मग ती माझ्याकडे बघत म्हटली, हा तुम्ही वर्गणी? हा म्हटलं सर द्या की वर्गणी द्या. मग ते पावती पुस्तक पुढे ठेवलं. आता त्या पावती पुस्तकावरचा जो चौकोन असतो तो सुद्धा आम्ही मोठा छापलेला असतो. आकडा मोठा असला तर बसाव. मग मी त्या चौकोनात बघायला लागलो आकडा. सरांनी आमच्या तोंडाकडे बघितलं, तिथं नाव लिहिलं, प्राचार्य, डॉक्टर, सगळ्या पदव्या लिहून मग नाव लिहिलं. आणि मग त्या चौकोनात पेन आला. मग असा श्वास फुलला माझा. म्हटलं लाइटिंग निघत्या. 301 रुपये निघले सर. झोपल्याला मांडी उचलून फेकलं टॉमी. पावती देत सर म्हटले हे घ्या. आणि माझी 12वीला नात पहिल्या नंबराने पास झाली, तिचा सत्कार ठेवा, शाल मी देतो. आणि माझं एक व्याख्यान ठेवा. मग मी असा हात जोडलं म्हणलं नमो बुद्धाय जय भीम सर. आणि ती शेजारी खजिनदार उठताना माझ्या पायावर पाय देऊन उठला. पाय मुरगाळला माझा. रागान बघत होत कोण. अर्ध जेवण टाकून आलत. 301 म्हटलं काय. आम्ही त्या बंगल्यातनं बाहेर आलो तर ती एक म्हातारी दुसऱ्याच्या रानात कामाला गेलेली, ती हातात खुरप घेऊन घरला चालली होती काम करून दुसऱ्याच्या रानात. तिनं आम्हाला बघितलं आणि मला बघून ती जोरात वरडली. म्हटली ए काळ्या इकडे. मग आम्ही पळत तिच्याकडे गेलो तर हातातलं पावती पुस्तक बघून ती मला म्हटली एप्रिल आला? होय. बाबाची जयंती आली? होय. आमच्याकडे आला नाही? म्हटलं उद्या येणार आहे. उद्या संध्याकाळी ये. म्हटलं का? बिशी लावल्या. म्हटली उद्या दुपारी जाऊन बिशी फुडती. माझं 2000 रुपये घेऊन जा, पण बाबाची जयंती दणक्यात साजरी करा. कुणाला कळलं आंबेडकर? कारण ओंजळीतनं तिनं पाणी पिलेलं होतं. तिच्या आईच्या कमरेला तिनं खराटा बघितलेला होता. त्याची जाणीव होती. आणि ती एक पिढी अशी होती की दुसऱ्याच्या रानात जाऊन काम करावं लागलं तरी चालत, रात्रीचं जाऊन एसटी स्टँडवर हमाली करायची वेळ आली तरी चालल, मी करीन, पण बाबासाहेबाची शपथ
पोराच्या दप्तराला कंपास पेटी कधी कमी पडू द्यायची नाही, हा सांगावा घेऊन आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवणारी ती पिढी होती. म्हणून आताची जरा घडली. म्हणून जरा नाचताना, दारू पिताना आणि येड्यागत वागताना जरा याचं भान ठेवायला शिका. आपण आणलेली वर्गणी ही कोणातरी घामाची बी असती आणि ती जर ठॉकशुक ठाकचिक करत जर उधळायला लागला तर अवघड आहे. आणि मग त्यांना काय बोलावं तर नवीन जमात आली आहे. आम्ही वर्षभर वाचतो, एक दिवस नाचतो. तू तुझ्या जिंदगी वर्षभर वाचणारी नाचत नाही. ती फेसबुकवर वाचते, ती शृंगारी कथा ती वाचक आहे. ती अरे यांना म्हणलो कशाला ना आमच्या जे बाबासाहेबांची जयंती आहे, तुला आमचंच दिसतंय काय, दुसरं दिसत नाही, आम्ही नाच. मी म्हणते मग तुझ्या आज्याची जयंती कर की, वर्गणी मी देतो. त्याची जन्म तारीख बी तुला माहित नाही. ते जुना पॅन्थर गीत आलेला आहे, ज्यानं ढसाळ बघितला, ज्यानं पॅन्थरचा काळ, ते कशाला आले तिथं हे बघायला आले की आमच्या नंतर काय आहे का. आणि राशींमध्ये सुद्धा चळवळ होती एकेकाळी. ही सगळं गाव बोंबलत हिंडून आल्यावर मग मला नगर जिल्ह्यातलं फार महत्वाचं गाव आहे राशीन जिल्हा. हे यातल्या पिढीला माहित नाही. तेव्हा जी जय भीम जी घालायची पॅन्थर चौकात, जय भीम आडाव, सगळी गप बघायची ते आडावकडे. आणि आता ही जी पिपाणी जय भीम याला गुडसा फुटला, घाम घम होते असं दोन दोन हाताना. मग त्यानं तार आणल्या गॅरेज मध्ये, त्यात ते गरम कालवण होतं ना असं ढवळते उलट. ते दणका गेला तुझा. इथं वाच असलं बोलले की मला मारते आणि मी अजून काळा पडतो. सगळे कंटाळ भारत मॅच हारलं तरी महाराज मारते, काय संबंध असतात. आणि मी भारतीय आहे ना. बरं या महिन्यात मी तुम्हाला मिळालंच नसतो.